आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे यंदाची दिवाळी वंचित व गरजू बांधवांसोबत साजरी करण्यात आली। समाजातील उपेक्षित घटकांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्याचा हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। भवानीपेठ घोंगडे वस्ती येथील अथर्व गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनाथ मुलांना नवीन कपड्यांचे वाटप, निराधार महिलांना साड्यांचे वितरण तसेच रस्त्यावर राहणाऱ्या भिक्षुकांना अभ्यंग स्नान घालून फराळ वाटप करण्यात आले। संस्थेच्या स्वयंसेवकांनी विविध ठिकाणी जाऊन या समाज घटकांपर्यंत दिवाळीचा प्रकाश पोहोचवला। दिवाळी हा आनंद आणि प्रेमाचा सण असून वंचितांसोबत दिवाळी साजरी केल्यानेच त्याचा खरा अर्थ पूर्ण होतो असे संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार छंचुरे यांनी सांगितले। यावेळी गजानन पौळ, BSNLचे वरिष्ठ अधिकारी अमित कांबळे, लायन्स क्लब मेंबर स्वामीनाथ कलचेट्टी, शिवलाल हरळेकर, माळी फॅमिली फिजिशियन डॉक्टर अमित बाकडे, समाजसेवक राजू हौशेट्टी आदी उपस्थित होते। गोरगरिबांसाठी स्तुत्य असे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। त्याच्याच औचित्याने दिवाळी हा सण जो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक प्रकाशाची दिवा घेऊन येतो, असे ही दिवाळीचा सण वंचितासोबत, गोरगरिबासोबत, कष्टकऱ्यासोबत करण्याचा निर्णय या ठिकाणी आस्था रोटी बँक दरवर्षी न चुकता हा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केला जातो। त्यामध्ये आस्था रोटी बँकेचे विजयजी चिंचुरे व आस्था रोटी बँकेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असतात आणि खरोखरच हा जो उपक्रम आहे हा माझ्या तर बघण्यामध्ये कुठे झाला नाही, कारण मी मुंबईमध्ये काम करतो। तर असे देखील असा उपक्रम दिवाळीचा जे तर ज्याच्या त्याच्या पद्धतीने फराळ वाटप किंवा कपडे वाटप करतात, परंतु असा जो कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होतो हा खरोखरच संपूर्ण भारतामध्ये असा कार्यक्रम कुठंच मला बघायला मिळाला नाही। परंतु या ठिकाणी जो कार्यक्रम केला जातो ते प्रत्येकाचे जे भिक्षुक आहेत खास करून की त्यांना देखील या ठिकाणी आवर्जून बोलवलं जातं आणि त्यांच्या देखील एक जीवनामध्ये प्रत्येक त्यांना जरी कोण नसलं तर आम्ही तुमच्यासोबत आहे अशा पद्धतीचे एक धीर या ठिकाणी आस्था रोटी बँकेच्या वतीने दिलं जातं।